मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाचे सुरू असलेल्या कामाजवळ भीषण अपघात झाला आहे। चिमुकल्यासह वडिलांनी सुद्धा प्राण सोडले। दिवसभरातील मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीसाठी मुरुम वाहतूक करणाऱ्या डंपर हायवाने मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मस्तान नाका येथे झालेल्या अपघाताला अजून 24 तास झाले नाहीत तोच वाडा तालुक्यातील केळठाण येथे दुसरा अपघात झाला आहे। मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाचे काम सध्या पालघर जिल्ह्यात युद्ध पातळीवर सुरू आहे। या कामासाठी माती भरावासाठी लागणारा मुरुम मोठ्या ट्रकने वाहून नेला जातो। ही माती वाहतूक ओव्हरलोडने वाहतूक होत असल्याचे स्थानिकांकडून अनेक वेळा तक्रारी सुद्धा केल्या आहेत, मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र पाहायला मिळते। वाडा तालुक्यातील केळठाण येथे गोराडकडे जाणाऱ्या मार्गावर अशाच भरधाव ओव्हरलोड हायवाने पिता पुत्राला चिरडल्याची घटना घडली। तर साहिल सचिन वड व त्याचे वडील सचिन काशीनाथ वड अशी या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत। या दुर्दैवी अपघातात चिमुकल्या मुलाचा जागीच मृत्यू झाला होता, तर त्याचे वडील गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यासाठी हलवण्यात आले होते, मात्र त्यांचेही रस्त्यात दुर्दैवी मृत्यू झाले। यामुळे परिसरात एकच शोककळा पसरली। परिसरातील नागरिकांमध्ये आक्रोशचे वातावरण निर्माण झाले होते। घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकही जमले होते। या घटनेची माहिती मिळताच वाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चिघळलेली परिस्थिती आटोक्यात आणली व पुढील तपासाला सुरुवात केली। भरधाव वेगाने धावणाऱ्या डंपर हायवा व ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांसह ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे। आपला जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा।